मी सदानंद शेवाळे, प्रॉपर लांडे वडीगावचा रहिवासी आहे. मनसर या ठिकाणी माझे स्टुडिओचे बिझनेस आहे आणि आज गेली 15 वर्ष स्वरूप मॅट्रिमोनी नावाने मी समाजातील घटकांसाठी वधू व मैत्र या नावाने मी माझं स्वतःचं ॲप या ठिकाणी ओपन केलेलं आहे. आज समाजात जर पाहिलं तर ही एक सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. लग्न जमवणे, अगदी घरातलं सख्खं नात्यातलं माणूस देखील या विषयामध्ये पडत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस काही कटू प्रसंग वधूवरांच्या जीवनात येतात, जेव्हा ते दोन लग्न बंधनात बांधली जातात आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस काही अडचणींना सामोरं जात असताना, लग्न जमत असताना मध्यस्थी हा खूप महत्त्वाचा घटक मानला जायचा. परंतु त्यानंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढलं गेलं. मोबाईलच्या अतिवापरामुळं संशयित कल्लोळ या ठिकाणी नवरा बायकोच्या जीवनामध्ये जास्त प्रमाण वाढत गेला आणि याच कारणावरून घटस्फोटाचं प्रमाण वाढत गेलं. माझे स्टुडिओचं बिझनेस असल्या कारणानं प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये अगदी जवळून परिचय आल्यानं या ठिकाणी एक ओळख निर्माण झाली आणि त्या ओळखीचा फायदा आपल्या नात्यांमध्ये, लग्नबंधनामध्ये मुलांना मुलींना बांधण्यासाठी होऊ शकतो हे मला माहिती होतं आणि म्हणून गेली 15 वर्षापासून मी स्वरिक नावाने या ठिकाणी वधूवर मैत्र हे विवाह नोंदीचं, विवाह जुळवण्याचं काम मी पाहतो. आपल्या मॅट्रिमोनीतून आपण ऑनलाईन ऑफलाईन जी कामं करता ती कशा पद्धतीची कामं असतात? आज खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर या ठिकाणी होत असताना समाजामध्ये जो काही पारदर्शकपणा आहे तो पारदर्शकपणा जपण्याचं काम आमची ही संस्था करत आहे. माझं स्वतःचं ॲप आहे स्वरिक.com नावाने आणि त्या ॲपमार्फत आम्ही लोकांपर्यंत स्थळं कशी जातील, लोकांपर्यंत माहिती कशी पुरवता येईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी माझ्या स्वरिक ॲपच्या माध्यमातून काम पाहत आहे. आपलं मेंबरशिप किती आहे स्वरिक ॲपची? स्वरिक ॲपची मेंबरशिप हजारोमध्ये आहे. अगदी तळागाळापासून शेतकऱ्याच्या मुलापासून तर अगदी वकील, जज, डॉक्टर, शासकीय क्लास वन अधिकारी अशा सर्वांपर्यंतची माहिती आमच्याकडे या ठिकाणी मिळत आहे. मुलीच्या आईवडिलांची काय अपेक्षा असते? आपण मुलींच्या आईवडिलांची अपेक्षा काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. ग्रामीण भागातला विशेष महत्त्व आहे. चौथी नापास जी मुलगी आहे ती शेतात आपली राबलेली आहे, वाढलेली आहे. वडील गरीब आहेत, वडिलांच्या घरी परिस्थिती तेवढी नाही, म्हणजे हलाखीची परिस्थिती आहे. तिचाच एक भाऊ शेतामध्ये काम करतोय. परंतु त्या मुलीच्या आईची, वडिलांची अपेक्षा आहे माझ्या चौथी नापास मुलीला डॉक्टर नवरा पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आई वडील शेतात असल्यामुळे थोडेसे अशिक्षित आहे. अशिक्षित असल्यामुळं मुलगी चौथी शिकली म्हणजे खूप मोठी शिकलेली आहे असं वाटतंय. आणि त्याचं मेन प्रॉब्लेम असं झालं आहे, मुली कमी असल्या कारणानं जवळजवळ त्या एकट्या मुलीला पाहण्यासाठी 10 ते 12 लोक रोज त्याच्या घरी जातात मुलाचे स्थळं घेऊन. आणि ते पाहिल्यानंतर त्या मुलीला पण असं वाटायला लागले, मला आता चॉईस भरपूर आहे, मला वाव भरपूर आहे आणि मी जरी चौथी नापास झाली तर मला डॉक्टर नवरा भेटू शकतो. या कारणामुळं आज परिस्थिती गंभीर आहे, भयंकर आहे. त्या मुलीला हे माहिती नाही की माझं एक भाऊ शेतात काम करतो, त्याच्यासाठी पण मुलगी पाहिजे. मग हिने ॲडजस्टमेंट करून एखाद्या शेतकरी मुलासंग किंवा आपल्या मॅच होईल अशा मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे. तिच्या अपेक्षा वाढल्यात, तिच्या अपेक्षा वाढल्यामुळे आईबापांच्या अपेक्षा वाढल्यात आणि याच्यामुळे खूप क्लिष्ट प्रश्न हा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याला पर्याय नाही. मुलाच्या आईवडिलांची अपेक्षा काय असते? थोडक्यात मुलाची अपेक्षा काय असते? मुलाचे आईवडील इतके मजबूर झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, जर तो मुलगा असेल आणि एज बार असेल, वयापेक्षा जास्त वय त्याचं पुढं 25च्या पुढं जर त्याचं वय गेलेलं असेल
मुलाच्या आई बापा म्हणतात कुठलीही असू द्या, कुठल्याही कास्टची असू द्या, किती कमी शिकलेली असू द्या, किती गरिबाची असू द्या, 1 रुपया खर्च नाही केला तरी चालेल. मुलाचे वडील म्हणतात त्या मुलीच्या बापाला सांगा या मुलीच्या लग्नाचा खर्च मी करतो, तुला काय 2-3 लाख रुपये लागले तर ते पण मी करतो, लग्न पण मी करून घेतो, वाटलं तर तुम्ही त्या खर्चाचा विषय तुम्ही केला असं सांगा, परंतु कुठल्याही परिस्थितीत मुलगी आम्हाला द्या. अशा प्रकारची परिस्थिती सध्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हा प्रश्न फक्त ग्रामीण भागामध्ये नाही, शहरात देखील याचं खूप मोठ्या प्रमाणावर पेवा उठलेला आहे. याचं सामाजिक समस्या ही सरकारसाठी, गव्हर्नमेंटसाठी निर्माण झालेली आहे. लग्न जमा म्हणून मोर्चे सुद्धा मुलं काढत आहेत. नोकरदार मुलाच्या किंवा नोकरदार मुलाची आणि आईवडिलांची काय अपेक्षा असते? नोकरदार मुलाचा विषय असा आहे, कॅटेगरी ठरलेली आहे मुलाची. एमआयडीसीत जी मुलं कामाला जातात 6 महिने लग्न होतपर्यंत मुलं कामाला जातात, 7व्या महिन्यात परी हा शेतात पाणी भरायला असतो. फक्त मुलीची अपेक्षा आहे मला नवरा सर्व्हिसवाला पाहिजे, या उद्देशाने ती लोक एमआयडीसी जॉईन करतात आणि आपण सर्व्हिसला आहे कुठंतरी जॉबला आहे असं भासवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या पद्धतीने फक्त लग्न जमवण्यासाठी कुठलीही नोकरं हे लोक मॅच करतात. मुलाचे आणि मुलीचं सध्या वय जास्त वाढत चाललेलं आहे. लग्नाच्या संदर्भात एज बार होत चालेत मुलं आणि मुली. ह्याकडे आपण कसं पाहता? ही एक सामाजिक समस्या म्हणून तुमची मॅट्रोमनी ही समस्या कसं काय सोडवणार? सर्वात महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. आज IT सारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मुली जॉब करतात. त्याचं अडचण अशी आहे की एका मुलीला 1-1-1.5 लाख रुपये पगार आहे. मुलीचं वय 25च्या आसपास आल्यानंतर तिला पैसे जागेवर आहे. सोशल मीडियामुळे दुनियाजवळ आलेली आहे. जबाबदारी नको, सासू सासऱ्यांचा त्रास नको, पोरा बाळांचा तर विषयच नाही, नवऱ्याचा धाक नको, मानसिकताच बदलली. सर्वात महत्त्वाचं तिला लग्न नावाची जी गोष्ट आहे तिला त्याची आवश्यकता राहिलेली नाही. अशा पद्धतीने मुली आज वावरत आहे. त्याची अडचण अशी झाली आहे, आईबाप काय बोलत नाही, त्यांना काही माहिती नाही मुलगी काय करते तिकडे जाऊन. सर्वात महत्त्वाचं जर 1,00,000-1.25 लाख रुपये पगार जर एका महिलेला असेल, मुलीला असेल आणि तिचा एखादा जर बॉयफ्रेंड असेल तिथं त्याच कंपनीत कामाला, त्याचं 1,00,000-1.25 लाख रुपयाचा पगार असेल तर 2.5 लाख रुपये त्यांना महिन्याला येतात. महिन्याला 2.5 लाख रुपये आले तर दोघांचा खर्च, दोघं मस्तपैकी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्या पैशाचं करायचं काय? मग संध्याकाळी जॉब 6-7 वाजता सुटला तर ते वाट पाहतात, मला कुठल्या पबला जायचं आहे, मला आज कुठली सिगारेट प्यायची, मला कुठली बियर प्यायची, मला आज दारू कुठली प्यायची. आणि हे वासनांद प्रक्रियेत म्हणजे जेव्हा ही तरुण पिढी जाते, नशेच्या आहारी जाते, त्यानंतर आता तुम्ही पाहत असाल हिंजवडीसारख्या ठिकाणी, पुण्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी IT पार्क आहेत तर प्रत्येक ठिकाणी आपापल्या ऑफिसमध्ये स्मोकिंग झोन आहे. फक्त त्यांना स्मोकिंग करण्यासाठी एक सेपरेट झोन बनवलेलं आहे. आणि त्याचं रूपांतर संध्याकाळी असं होते त्या प्रकरणामध्ये की बाबा हे सगळं होत असताना जे मुलगा आहे आणि जी मुलगी आहे ते मैत्रीच्या नात्याखाली जवळ यायला टाईम लागत नाही. आणि जेव्हा ते जवळ येतात 1-2-3 महिने 4 महिने 6 महिने जवळ येतात, 6 महिन्यानंतर त्या दोघांमध्ये एकमेकांची आपुलकी प्रेम जिव्हाळा संपलेला असतो. जिव्हाळा संपला तुम्ही आता पाहिलं असेल, बरेचसे न्यूज किंवा पेपरला येत आहेत, यूट्यूबला येत आहेत. 6-7 महिन्यामध्ये जवळ 2-3 एक आत्महत्या झालेली असत, मर्डर झालेले असत. त्याचं एकमेव कारण आहे त्या पैशाचं गैरवापर. आणि यामुळं हे समाज इतका विखुरला गेलेला आहे, इतक्या खालच्या दर्जाला गेलेला आहे, त्यांना कळत नाही त्या पैशाचं काय व्हॅल्यू आहे, संस्कार नाही, काय नाही. शेवटचाच मुद्दा, विवाह संस्था कुठेतरी धोक्यात दिसते का तुम्हाला? किंवा कुटुंब संस्थेची जी काही विवाह संस्था आहे तिला कुठंतरी गालबोट भविष्यात लागणार? विवाह संस्था कधीही धोक्यात येऊ शकत नाही. राहिला प्रश्न कुटुंब संस्था. कुटुंब संस्था धोक्यात कशी येते? मी परवाचं उदाहरण सांगतो. एक मुलगी होती जी लग्न झालेली होती. लग्न झाल्यानंतर तिने दुसरं लग्न करण्यासाठी एक बायोडाटा माझ्याकडे दिला होता. दुसरं लग्न करताना ज्यावेळेस पहिला नवरा एक्सपायर झाला सांगितलं आणि मला म्हणून दुसरं लग्न करायचं आहे, जी विश्वासार्हता आहे ती त्या मुलीने लपून ठेवली होती. तिने सांगितलं नाही की माझा नवरा आहे, मी त्यांच्याकडून पैसे घेऊन माझा डिवोर्स केलेला आहे. एक लग्न झालं होतं, दुसरं लग्न त्यांनी तसंच केलं होतं आणि तिसऱ्या लग्नासाठी ते आमच्याकडे आले होते. म्हणजे मुलींचं काय झालं, मानसिकता चेंज झाली. लग्न करणे, पैसे घेणे, पोडगी घेणे, परत लग्न करणे, पैसे घेणे, पोडगी घेणे आणि आपलं लाखो रुपयामध्ये व्यवस्थित
जीवन घटवायचं अशा पद्धतीने फसवणूक या ठिकाणी बऱ्याच वेळा पाहायला मिळते. फक्त मुलीकडूनच नाही, मुलाकडून देखील अशा प्रकारची फसवणूक या व्यवस्थेच्या माध्यमातून पाहायला भेटते. याच्यामध्ये कुटुंब व्यवस्थेचा जो प्रकार आहे, कुटुंब व्यवस्था ज्यावेळेस आपण पाहतो, कुटुंब व्यवस्था पाहत असताना संस्कार, नाती, ज्यावेळेस कुलाचार, परंपरा, संस्कृती या सगळ्या गोष्टी कुटुंब व्यवस्थेमध्ये जपल्या जातात. ही सासू आहे, हा सासरा आहे, हा दीर आहे, ही ननंद आहे, ही जाऊ आहे, हा भाया आहे आणि ही आपली मुलं नातवंड प्रगतीच्या दिशेने आपलं कामकाज करून आलेख वाढवणं, समाजामध्ये आपलं एक वेगळं नैतिकता निर्माण करणं, संस्कार निर्माण करणं, परंपरा निर्माण करणं, जेणेकरून आपल्या कुटुंबाकडे पाहून समोरच्या लोकांनी देखील अशा पद्धतीचं वर्तव करून किंवा अशी परंपरा कंटिन्यू आपल्या पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी ही कुटुंब व्यवस्था असते. पण आज त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत पाहायला भेटते. सुशिक्षित आलेली मुलगी सासूचं ऐकायला तयार नाही. सुशिक्षित आलेली मुलगी त्यावेळेस तुमचा काळ तसा होता, आज आमचा काळ बदललेला आहे, म्हणून मला माझ्या मनमानीप्रमाणे राहायचे, मला जगायचे. पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज शेतकरी कुटुंब जर पाहिलं, रिमोटवर चालणारी पाण्याची मोटर, रिमोटवर चालणारी गाडी, मोठा बंगला आहे, हवेशीर सगळ्या सुविधा जागेवर असताना मुलीला फक्त शेतात जाऊन भाजी खुडून आणायची, तिथं स्वयंपाक बनायचे. आणि जे काही मजूर आहेत 8 दिवस शेतामध्ये काम करणारे, ते मजूर ज्यावेळेस 8 दिवस होतात, त्या 8 दिवसांचा दिवस मोजून, गैरहजेरी मोजून त्यांचा पगार करायचं, एवढंच काम शेतकऱ्याच्या मुलीला आज आहे. त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्याची मुलगी लग्न करायला नकार देते. त्याचं मेन कारण असं आहे की तिला काही माहीत नाही, तिला स्वातंत्र्य पाहिजे, तिला जी लिबर्टी आहे ते सर्वात महत्त्वाची. आणि त्याच्यानंतर ती स्वतःला कशासाठी पाहिजे, तिला एकतर नवऱ्याबरोबर जाऊन फॅशन करायची, तिला एकतर कुणाचं बंधन नको आहे. आणि हे बंधनमुक्त जीवन जगण्यासाठी ती पर दुधाला पैसे नसेल, उद्या सकाळी उठल्यावर तरी त्या नवऱ्यासंग लग्न करायला तयार आहे. अशी परिस्थिती एकंदरीत आज समाजामध्ये आहे. ही कुठेतरी थांबण्यासाठी सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे. समजा मुलाचे आईवडील आहेत, मुलीचे आईवडील आहेत, मुलीच्या आईवडिलांनी समुपदेशन करून तिला सांगितलं पाहिजे ही स्थावर मालमत्ता आहे, उद्या तुझी नोकरी गेली, काही जरी गेलं तर शेती आहे, उद्या भविष्यामध्ये तू शेतकऱ्याची पोरगी आहे, शेतीमध्ये कसून काम करून तुम्हाला पोटभर खायला भेटेल, अशा पद्धतीने नवरा चॉईस करून दिला पाहिजे. फक्त आर्थिक आमिषाच्या मागू लागून किंवा हे घराने लय मोठे आहे, हिची लय फॅशन भारी आहे, त्यांच्या घरामध्ये लय असं आहे म्हणून तुम्ही जर लग्न करणार असाल तर मानसिकता बदला. शेवटपर्यंत साथ देणार नवरा तुम्हाला करणं गरजेचं आहे. भरपूर मुलं आहेत पैसेवाले, भरपूर, पण जर तो मुलगा 5 वाजता घरी येत असेल तर त्या नवऱ्याचा उपयोग नाही. मुलींनी मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांनी मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच मानसिकतेचा प्रश्न आज विवाह संस्थेच्या जवळ येऊन पोचलेला आहे आणि एक सामाजिक समस्या ती बनलेली आहे. शेवटी जाता जाता एका मिनिटात तुमची विवाह संस्था काय आव्हान करू शकते, काय संदेश देऊ शकते? आमची विवाह संस्था मी सांगितल्याप्रमाणे आपण ज्यावेळेस मी लोकांमध्ये जातो, लोकांमध्ये गेल्यानंतर एक सामाजिक भान असतं प्रत्येक माणसाचं. गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस मी 10 जणांबरोबर बोलतो त्यापैकी 8 जणांच्या डोक्यामध्ये असं असेल, अरे माझी मुलगी लग्नाला आली आहे, माझा मुलगा लग्नाला आला आहे, चांगलं स्थळ भेटत नाही, माझ्या मुलाचं गेले 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, एकही मुलगी पसंत करत नाही. म्हणजे असं काय घडलंय बाबा त्याच्याविषयी, बाबा असं का होते? याचं तफावत मोठी आहे. मुलांवरची जबाबदारी असते, त्याचं शिक्षण उरकून त्याला लग्न करायच्या आधी फ्लॅट घ्यायचा असते, त्याला लग्न करायच्या आधी सगळं स्थावर मालमत्ता त्या नवरीला दाखवण्यासाठी करायची असते. आणि म्हणून तो लवकर शाळा सोडून येणार, शिक्षण कमी करून तो अर्निंगच्या मागे लागतो, तो मिळकतीच्या मागे लागला. आणि तो मिळकतीच्या मागे लागतपर्यंत मुलीला ह्याचं काही हे नसतं, गरज नसते. त्याला माहिती माझा नवरा भेटेल, ते सगळं असेल त्याच्याकडं. मग मुली काय करतात, शिक्षण घेत राहतात, शिकत राहतात. मग आज प्रॉब्लेम असं झालं आहे, मुली ज्यावेळेस शिकलेल्या असतात आणि मुलं कमी शिकलेले असतात, एक तर शिक्षण जे आट असेल तर ती मॅच होत नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मुलं कामाच्या निमित्तानं बाहेर जातात त्यावेळेस त्यांचं जबाबदारी असेल, ती जबाबदारी पार पडताना त्याचं पण वय जास्त होऊन गेलं असतं. आणि वय जास्त झाल्यामुळं नवीन 22-25 वर्षांची मुली लग्न करतात, त्या मुली लग्न करून गेलेल्या असतात. यांना 25-30 वयापर्यंत मुलगी शोधणं खूप कठीण झालेलं आहे. आणि हेच एकमेव कारण आहे की बाबा हे अडचणी निर्माण व्हायची. एक सांगा की तुमची विवाह संस्थेची
रजिस्ट्रेशन फी आणि लग्न जमवण्याची फी? आम्ही कॅटेगरी वाईज फी घेतो. आम्ही 900 रुपयापासून तर अगदी 35,000 रुपयेपर्यंत फी घेतो. त्याच्यामध्ये ठरलेलं आहे, जे 900 रुपये फी देतो त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन काम करतो, आणि जो 35,000 रुपये फी देतो त्याच्यासाठी आम्ही त्याचे आईवडील म्हणून काम करतो. समजा एखादा मुलगा आहे, त्याला काय कालावधी असेल 3 महिने 1 वर्षाचं 1 पॅकेज? वर्षाचा कालावधी आहे त्याला. त्यासाठी 100% आम्ही मुली शोधतो आणि त्याचं लग्न लावून देतो. आणि जर समजा चुकून एखाद्या मुलाच्या बाबतीत असा काय प्रकार घडला तर त्यांनी दिलेले जेवढे पैसे, त्याचे पैसे जे काही टॅक्सेस वगैरे आहे, टेरिफचे जे फी आहे ती कट करून उरलेले पैसे आम्ही त्यांना एकदम ट्रान्सपरंट समोरच्या व्यक्तीला देऊ टाकतो. तर अशा रीतीनं सोयरीक मॅट्रोमनीचे शेवाळे साहेब यांनी त्यांची भूमिका आणि त्यांच्या सोयरीक मॅट्रोमनीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज विवाह जमवणं खूप अवघड झालेलं आहे, एक जबाबदारी झालेली. त्यात विवाहामध्ये निर्माण झालेल्या समस्यांची सोडवणूक, त्यातील समुपदेशन, त्यातील मानसिकता बदलून विवाह जुळवणे हे एक प्रकारे विवाह संस्थेपुढील आव्हानच निर्माण झालेलं आहे, असं सदानंद शेवाळे साहेब यांना सांगायचं आहे. धन्यवाद.